देशी बनावटीच्या पिस्तूलसह 2 संशयित ताब्यात. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मने-राजुरी रस्त्यावरील वासुंबे फाटा ते वासुंबे जाणाऱ्या रस्त्यावर मतकुणकी येथील 2 व्यक्तींकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाल्यावरून सदर ठिकाणी तपासणी करीत असता 2 इसम संशयितपणे थांबलेले आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मार्तंड विठ्ठल पवार वय वर्ष 34 व सागर दीपक भोरे वय वर्ष 33 दोघेही राहणार मतकुणकी तालुका तासगाव जिल्हा सांगली असे सांगितले. त्याची तपासणी केली असता मार्तंड पवार यांच्याकडे बेकायदेशीरपणे बाळगलेले देशी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले. याबाबत विचारणा केली असता त्याने सागर भोरे यांनी दिले असल्याचे सांगितले. वरून भोरे यांच्याकडे चौकशी केली असता त्याने पुणे येथील अमोल नामक व्यक्तीकडून आणल्याचे व जादा दराने विक्री करण्यासाठी मार्तंड पवार यांच्याकडे दिली असल्याची माहिती दिली. या दोघांसह देशी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा 50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगलीचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर तसेच पथकातील सागर टिंगरे, दरिबा बंडकर, सतीश माने, अमर नरळे, नागेश खरात, सागर लवटे, संदीप नलावडे, अमीरशा फकीर व पथकाने केली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे, महांकाळ.